नमस्कार मंडळी, मी दीपाली आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण इथे मस्त असा खमंग रवा ढोकळा बघणार आहोत। हा ढोकळा मस्त असा स्पॉन्जी, छान असा जाळीदार, सॉफ्ट बनण्यासाठी इथे मी छोट्या-छोट्या काही टिप्स सांगितलेले आहेत। त्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही हा ढोकळा बनवला तर तुमचा देखील ढोकळा असा सॉफ्ट, स्पॉन्जी, छान असा जाळीदार बनणार आहे। इथे तुम्ही पाहू शकताय ढोकळा आपला मस्त असा एकदम सॉफ्ट, स्पॉन्जी, जाळीदार बनलेला आहे। त्यासाठी इथे मी 3/4 वाटी रवा घेतलेला आहे। रवा घेताना शक्यतो करून बारीक घ्यायचा आहे। जर तुमच्यापाशी जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घेतला तरी चालेल। तर इथे मी 3/4 वाटी रवा एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी दही घालणार आहे। 3/4 वाटी रव्यासाठी इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। हे प्रमाण अगदी बरोबर आहे। आता एका विक्सच्या साहाय्याने हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे। इथे पाण्याचा अगोदर वापर करायचा नाही। पहिल्यांदा हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे पाणी टाकून हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। म्हणजे जो रवा आहे तो छान असा दह्यामध्ये मिक्स होतो। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून हा रवा फुलण्यासाठी आपण 15 ते 20 मिनिटं साईडला ठेवून द्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपण इथे चेक करणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकताय रवा मस्त असा फुलला गेलेला आहे। आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण हलकंसं सैलसर असं करून घ्यायचं आहे। पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम पाण्याचा वापर इथे करायचा नाही। आता इथे तुम्ही पाहू शकताय मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। नंतर याच्यामध्ये मी इनो घालणार आहे। इनोचं पॅकेट घेतलेलं आहे, त्याच्यातलं मी अर्धा इनोच इथे वापरणार आहे। नंतर इनो पटकन ॲक्टिवेट होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा पाणी घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। जास्तही मिक्स करत बसायचं नाही। मी तुम्हाला दाखवणार आहे अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे ढोकळा बनवण्यासाठी। आता हे आपण साईडला ठेवून द्यायचं आहे आणि इथे मी आपला ढोकळा बनवण्यासाठी जी प्लेट असते ती प्लेट घेतलेली आहे। ह्या प्लेटला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो ढोकळा आहे तो पटकन निघला जातो। आता तेल ग्रीस करून घेतल्यानंतर जास्त वेळ थांबायचं नाही। तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते पटकन ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। साईडला मी गॅसवरती पाणी देखील ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी इडली पात्राच्या भांड्यामध्ये। आता हे थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये जे बबल्स असतात ते बाहेर निघले जातात। पाणी हलकंसं कोमट झालेलं आहे। तयार करून घेतलेली जी मिश्रणाची जी प्लेट आहे ती अशा प्रकारे इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायची आहे। नंतर वरून थोडंसं लाल तिखट अशा प्रकारे भुरभुरायचं आहे, म्हणजे ढोकळा आपला दिसायलाही थोडा छान असा आकर्षक दिसतो। झाकण लावायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं ढोकळ्याला आपण स्टीम देऊन घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून एका टूथपिकच्या साहाय्याने आपण हा ढोकळा शिजला आहे का चेक करणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकताय टूथपिकला मिश्रण चिकटलेलं नाही, याचा अर्थ आपला ढोकळा शिजलेला आहे। आता जी ढोकळ्याची जी प्लेट आहे ती मी भांड्यातून बाहेर काढून घेतलेली आहे। आता एक 10 मिनिटं ही प्लेट आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। एक 10 मिनिटं झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकताय ढोकळा आपला छान असा थंड झालेला आहे। पहिल्यांदा साईडच्या ज्या कडा आहेत त्या अशा प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। नंतर आपण हा ढोकळा मधून अशा प्रकारे कट करून घेणार आहोत। जसं आपल्याला बाजारामध्ये ढोकळा भेटतो कट केलेला चौकोनी शेपमध्ये, तशा प्रकारे आपण हा ढोकळा कट करून घेणार आहोत। इथे मी गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे मी तेल छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, थोडासा हिंग टाकलेला आहे। मोहरी टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झालेला आहे। नंतर हे जे मिश्रण आहे, ही जी फोडणी आहे ती अशा प्रकारे आपण जो ढोकळा बनवून घेतलेला आहे त्याच्यावर अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे। वरून मस्त थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। आता हा आपला जो ढोकळा आहे तो खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्हाला याच्यातला मी एक पीस देखील काढून दाखवणार आहे। आपला ढोकळा किती मस्त सॉफ्ट, स्पॉन्जी, छान असा जाळीदार बनलेला आहे।
अगदी परफेक्ट असा टेक्स्चर असणारा ढोकळा आपला बनलेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील इतका मस्त आणि टेस्टी असा हा आजचा रवा ढोकळा बनलेला आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा आणि कसा झालाय कमेंट्समध्ये नक्की सांगा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशा नवनवीन छान छान रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.